रावसाहेब म्हटले होता, आम्हास वाटते वाघावर बैसावे. असले डोळे जगदंबेला, भवानीला, सुभद्रेला, द्रौपदी मातेला, आऊसाहेब जिजाऊला. आताही डोळे पण थोडेसे बदल झाले त्याच्यात. आम्हास वाटते मुलतान मातीचे ढेकळं खावेत. मुलतान मातीचे ढेकळं खाऊन राजा जन्माला येत नाही, डेबरे पोरं जन्माला येतात. डेबरे गर्भाचे संस्कार फार महत्वाचे आहेत. जिजाऊनी राजांना पाळण्यात घालावं आणि झोका देऊन गाणं म्हणावं. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. आमच्या गावात एक बाई पोराला पाळण्यात टाकून झोका देऊन गाणं म्हणत होती. गुरुजी, दिल्लीची केली किल्ली, सुरतचा केला भाला, पप्या माझा दारू प्याला, अख्ख्या गावात धिंगाणा केला. संस्कार आईपासून सुरू होतात. ती नाळ जोडल्या गेली. नाळ लेकुराचे हित वाहे आईची कळवळ्याची. कळवळा हा शब्द कड शब्दापासून आला. जिने बाळणपणाच्या कळा सहन केल्या, प्रसूतीच्या कळा सहन केल्या, तिलाच कळवळा असतो. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. म्हणून तिचे जे संस्कार त्या लेकरावरती असतील त्या. आणि हे बघा, ज्या घरात लेकरं लहानचे मोठे होतात त्या घरात जबाबदारी वाढलेली असते मायबापांची. आजकालचे लेकरं शिकवून शिकत नाही, पाहून शिकतात. नथिंग टीचर्स बेटर दॅन केअरफुल ऑब्झर्वेशन. लेकरं शिकवून शिकत नाही, पाहून शिकतात. नथिंग टीचर्स केअरफुल ऑब्झर्वेशन. काळजीपूर्वक निरीक्षणातून लेकरं शिकतात. म्हणून मायबापांची जबाबदारी आहे त्यांनी घरात कशा पद्धतीने आपला व्यवहार ठेवला पाहिजे. म्हणून धन्य माता नंतर पिता तयाचिया. प्रभू रामचंद्राचे शब्द आहेत रामायणातले. अपि स्वर्णमय लंकानमय लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरीयसे. माय आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते असं भगवान रामराय म्हटले होते रामायणामध्ये. म्हणून आपली आई आणि आपली मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून आपुल्या हिता जो असे किंवा असे जो जागता, मग धन्य माता पिता तयाचिया. ते मायबाप धन्य केव्हा, त्यांच्या पोटी सात्विक लेकरं उदरी जन्माला येतील तेव्हा. धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्यांचा पिता, धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, साठविला दाता हजरा, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. त्याच्या आईवडिलाला धन्यवाद आहे. कुणाच्या? जो स्वतःच्या हिताला जागृत आहे. स्वतःच्या हिताला जागृत असण्याकरता लेकरू सात्विक असावं लागतं. लेकरं सात्विक असले तरच आईवडिलांना धन्यवाद आहे. म्हणून त्या कुळामध्ये मुलंच सात्विक पाहिजे. मुलं सात्विक जन्माला येण्याकरता काय करावं लागतं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती
जे सात्विक तयाचा हर एक वाटे देवा. कोळी कन्या आधी कन्या आणि मग पुत्र आहे बरं. आमच्या खानदेशात अशी म्हण आहे, पहिली कन्या दाखवली दुनिया, पहिली बेटी तूप रोटी किंवा धनाची पेटी, असं शास्त्रकार म्हणतात. मायबापा मी आल्यापासून पाहतोय आमची मुक्ताबाई पेटी वाजवते. दोघं बापलेक बऱ्याच ठिकाणी असतात बरं ओंकार बाबा, दोघं बापलेक बऱ्याच ठिकाणी असतात, पण दोघं बापलेक कीर्तनात सापडत नाही. सापडत असतील तर ते दुरापास्त आणि ते भाग्य आहे. भाग्य तरी या नावे म्हणीजे. बापानं मृदंग वाजवावं आणि लेकीने हार्मोनियमला साथ करावी, याच्यापेक्षा दुसरं भाग्य कोणतं असेल हो. आता म्हणा कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि या तिघांचा हर एक वाटे देवा. हेवा वाटावा महाराज. असं आहे वारकऱ्याचं जीवन. आधी केले मग सांगितले या भावनेतून असतं. या वयात हे मागच्या जन्मातले योग भ्रष्ट आहेत महाराज. बरं मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाही. बुंदेलखंडो के हर बोलो से हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी. राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब, भगिनी निवेदिता, श्रीमती इंदिरा गांधी, लता मंगेशकर, झुलन गोस्वामी, अंजू जैन, मेरी कोम, पीटी उषा, साइना नेहवाल, कल्पना चावला, सुनीता विलियम्स, पीवी सिंधू, मिताली राज, हरमनप्रीत कौर, कविता राऊत, दीपिका कुमारी, किती नावं सांगू तुम्हाला. मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाही, तरी प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. हा दिवा कधी भडका धरीन त्याचा भरोसा नाही. दिव्यांच्या नादी लागू नका, आपल्या पंत्याच बरे. तुम्ही दिवाळीला किती दिवे लावले तरी पंथी लावल्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही. तर मुली कोणत्या क्षेत्रात, राजकारण, समाजकारण, धर्मकारण, प्रत्येक क्षेत्रात मुलींनी आघाडी घेतलेली आहे. गावाच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत तुम्ही पल्ला गाठलेला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही त्या ठिकाणी कार्यरत आहे. कोणतं क्षेत्र तुम्ही ठेवलं नाही की त्या क्षेत्रात तुमचा दबदबा नाही. कलियुगाची ऐकावी थोरी, कंडक्टर झाल्या पुरी. एकही